तर मंडळी आता तसा थोडासा वेळ आहे माझ्याकडे आणि अप्पर लिप्स माझे वाढले होते कारण की थोडा टेन्शनमध्ये मी केलेच नव्हते 10-15 दिवसापासून. मग आता थोडा वेळ आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. असं पण अप्पर लिप्स करायचेच आहेत आणि तेवढेच आपले 10-20 रुपये घरात आपण वाचवू शकतो ना. 20 रुपयामध्ये एका टायमाचा आपला भाजीपाला येतोय. तर मी अप्पर लिप्स करते कसं हे मी तुम्हाला शेअर करणार आहे. मी ते थोडंसं पावडर घेतलेलं आहे आणि हे असं जिथे जिथे आपल्याला आहेत अप्पर लिप्स थोडेफार ते काढून घ्यायचे. मला फार नाहीये पण थोडेफार जे काही आहे. आता कसं थोडं ग्रूमिंग असायला पाहिजे ना. आता बायका सगळ्याच करतात, ह्यात लाजण्यासारखं तर काहीच नाहीये. तर हे माझा थ्रेड आहे. माझं जसं मी हे असं आणून ठेवलेलं आहे पार्लरमध्ये. पार्लरमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं थ्रेडिंग मिळतं, थ्रेड मिळतो. तर असा थ्रेड घेऊन टाकायचा आणि एवढा घ्यायचा, याला गाठ मारायची बघा आणि जस्ट राऊंड राऊंड करायचं. 6 वेळा करायचं, 5-6 वेळा आणि दॅट्स इट. आणि ही अशी असं असं करायचं. थोडंसं प्रॅक्टिस केलं की ऑटोमॅटिक आपल्याला येऊन जातं. तर आता ही मला सवय झालेली आहे त्यामुळे मी फटाफट करते. तर जर तुम्हाला सवय नसेल तर सवय पाडून घ्या. काय होते बरेचदा आपल्याला नाही जायला मिळत पार्लरला आणि मग ते ग्रूमिंग नाही वाटत. आणि आताच्या काळात तर सगळेच ग्रूम असतात. काय करायचं इथे असं जीभ लावायच्या आतून. कळते का तुला? तुला कळते का? हे योगिता पण शिकतेय बघा. योगिता इथे बाजूलाच बसलेली आहे आणि वैशू इथे काम करत. तर ती पण शिकतेय कसं करायचं. आता मी बिना आरशाचं पण करू शकते, मला एवढी सवय झाली. सवय झाली. असं चेक करायचं. असं फार काही नसतातच पण थोडेफार असतात ते काढून घ्यायचे. कारण आजकाल आहेच तसं जमाना की आपण वेल मेंटेन वेल ग्रूम राहायलाच पाहिजे. यस, क्लीन झालंय अगदी 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटं मी जास्त सांगितलं, 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले 20 रुपये आपण घरच्या घरी ह्या पद्धतीने वाचवू शकतो. तर तुम्हाला ही टिप कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. काही काही बायकांना इथे पण असतात, काही काही बायकांना इथे असतात. मला ना माझ्या सी सेक्शन नंतर डिलिव्हरी नंतर इथे 1 ते 2 1-2 असे केस येतात. ते पण का तुम्हाला सांगते, लहानपणी मला इथे स्टिचेस पडलेले आहे. मी गच्चीवरनं अशी पडले होते पायलवरनं खाली, ते माझं हे पूर्ण फुटलेलं आहे. तर ते जखमेवरती मला 1-2 असे हे येतात केस. मग मला ते काढावे लागतात. मग मी ह्यानीच काढते आणि ते फार असे मुळातनं निघून जातात. तुटला दोरा? काय नाही, दोरा तुटला की आपल्याकडे दोरा आहेच. अंदाजे आपण दोरा घ्यायचा. काय नाही, थोडीफार बचत करता आली की आपण करू शकतोय ना घरात. आयब्रोज मला येत नाही घरात, मी तुम्हाला खरं सांगते. पण मी आयब्रोज कधी करत पण नाही. हे बघा माझे आयब्रोज केवढ्या काय काय वाढलेलं आहे. मी कधीच आयब्रो घरात पार्लरला जाऊन पण करत नाही. वर्षातनं 6 महिन्यातनं कधी तर केले. मी पार्लरला जात नाही. मी वॅक्सिंग वगैरे पण वर्षातनं 6 महिन्यातनं करते. पण असं वाटतंय की आता आपण ग्रूमिंग करायला पाहिजे प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीने माझे अप्पर लिप्स व्यवस्थित झालेले आहेत. तुम्हाला माझी टिप्स कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अप्पर लिप्स करता की नाही करत, कुठे करतात हे देखील मला सांगा.